तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा 13, 14, 15 तारखेला हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत तिरंगा फडकवणार होते आणि त्यानिमित्त आपण गेलो होतो तहसील कार्यालयामधील झेंडा फडकवायला आणि तिथं अशा पद्धतीने नियोजन करून आम्ही झेंडा फडकवला. यानंतर तहसीलदार साहेबांसोबत थोड्याशा मनसोक्त गप्पा देखील मारले कार्यक्रम झाल्यानंतर. बघा आणि त्यानंतर दुपारी तिरंगा रॅली. तर अशा पद्धतीने तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं होतं माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आणि त्यानिमित्त आम्ही सगळे तिथं गेलेलो होतो. अशा पद्धतीने सगळं जवान तिथं आलेले होते. माजी सैनिकची संघटना ती देखील आलेली होती. भरपूर लोक जमलेले होते आणि अशा पद्धतीनं ही मी जी भारतमाता मुलगी आहे रेणुका मदने नावाची, ती आमच्या शाळेतली होती आणि मी मात्र असा आपल्या गाडीत पूर्ण रॅलीला संबोधित करत आणि शिस्तीमध्ये येत घोषणा देत अशा पद्धतीने नियोजन करत मी निघालेलो होतो. रॅली प्रचंड मोठी होती, छानपैकी चालू होतं सगळं. रॅली प्रचंड मोठी होती, तुम्ही बघू शकाल. प्रचंड मोठी अशी ही रॅली निघाली होती. संपूर्ण जत शहरामध्ये सगळं हे तिरंग्याचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या रॅलीमध्ये माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, त्यासोबतच माजी मंत्री सदाभाऊ खोत त्या डीजेच्या गाडीमध्ये जायचं, बोलायचं, पुन्हा यायचं, पुन्हा थोडंसं अडचण पडल्यास पुन्हा माईकवर जाऊन सूचना द्यायच्या. अशा पद्धतीचं माझं नियोजन चालू होतं आणि चाललं होतं मस्तपैकी. अशी ही चौकामध्ये आलेली जे रॅली अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण वातावरण हे देशभक्तिमय झालेलं होतं आणि तुम्ही बघू शकाल प्रचंड अशी गर्दी होती. खरं तर मला पाठीमागं जायलाच मिळालं नाही, पाठीमागचं शूटिंग करायला मला मिळालं नाही. मी पुढं असल्याकारणानं, गाडीमध्ये असल्याकारणानं मला तेवढंच शूटिंग करायला मिळालं. रॅली प्रचंड मोठीच होती आणि बघा शिवाजी पेठेत जेव्हा रॅलीची सुरुवात होती तेव्हा खाली संभाजी पेठेत छत्रपती संभाजी पेठेमध्ये त्या रॅलीचं शेवटचं टोक होतं आणि हे छत्रपती शिवाजी चौकात अशा पद्धतीने त्याची सुरुवात होती. तर एवढी प्रचंड मोठी रॅली होती आणि अशा पद्धतीने त्याचं नियोजन चाललेलं होतं आणि आम्ही हे सगळे अशी हे रॅली पाण्याच्या टाकीजवळ तिथे येणार होते, कारण तिथं एक मोठी सभा होती आणि त्या सभेमध्ये माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करणार होते. त्या सभेमध्ये गेल्यानंतर, सभामंडपामध्ये गेल्यानंतर मी देखील खाली येऊन थोडंसं माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबाबरोबर चालून थोडंसं फुटेज घेतलं. त्यांनी देखील मला धन्यवाद दिलं. सूत्रसंचालन खूप छान होतं असं मला कमेंट त्यांनी केली. अर्थात त्यांचा सपोर्ट मला कायम असतो आणि अशा पद्धतीनं आमचे हे फोटोज, आजची ही रॅली, तर तुम्ही बघू शकाल खूप छान पद्धतीनं हे सगळं चालू होतं आणि आजचा दिवस असा अगदी खणखणीत आणि मस्त गेला. बघा तुम्ही बघू शकाल अगदी छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या. आता उद्याची तयारी 15 ऑगस्टची आणि हे उद्या आपण पुन्हा त्याचं सेपरेट एक ब्लॉग येईलच आणि यानंतर मात्र घरी आल्यानंतर मस्तपैकी वडापावचा बेत. थोडंसं पावसाचं वातावरण होतं, मस्त बरं वाटलं, छान वाटलं. थोडं म्हटलं घेऊ आमची ही कार्टून. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला निश्चित सांगा. धन्यवाद.